आज आपल्या गंगा फाउंडेशन आश्रमावरती बसलो होतो. तर आपल्या आश्रमावरती आज आपल्याला भेटण्यासाठी हे भाऊ आले होते. नमस्कार गाईज, माझं नाव चेतन महाजन. त्यांचं नाव चेतन महाजन आहे. त्यांना आपल्या आश्रमामध्ये दुपारच्या वेळेस कसं जेवण दिलं जातं, काय दिलं जातं हे बघायचं होतं. त्याच्यामुळे ते आलेत. तर चला त्यांनाही दाखवतो आणि तुम्हालाही दाखवतो की नेमकं जेवणात आपण काय काय देतो आपल्या पेशंटला आणि त्यांची कशी केअर केली जाते. चला तर चला मित्रांनो, आपण जेवणात काय काय दिलं जातं ते दाखवतो. हे बघा, हे कानोडे बाबा आहे आपले, ही लता आजी, टिनू. आता किचन मध्ये आलोय आपण. आपल्या किचन मध्ये हा आपला आजचा जेवण मेन्यू हे बघा चेतन सर. या इकडं भाजीमध्ये आज आपल्याकडे पालक आणि पोळ्या, भात. वा, तीन आयटम आहे. तर असं जेवण असतं आमच्याकडं. तुम्हाला कसं वाटलं? जेवण बनवण्याची पद्धत एकदम खूप छान आहे आणि आता आम्ही चेक पण करून बघू जेवण कसं आहे कसं नाही. बरं, चालेल ना, या ना. तुम्हाला नक्कीच आम्ही आमंत्रण देतो. हा प्रतीक आहे, आपला मित्र आहे प्रतीक. तर आता तुम्ही बघितल्याप्रमाणे आपल्या इथलं जेवण बघितलं तुम्ही. आपल्या सगळ्या ऑडियन्सला आहे आपण ते जेवण दाखवले. अशाच प्रकारे आपल्या इथं चांगलं रुचकर आणि चविष्ट जेवण दिलं जातं. तर सगळे पेशंट आपल्या इथले जे पण आहे गंगा केअर सेंटरचे वृद्धाश्रमाचे पेशंट, ते सर्व चांगल्या प्रकारे आणि हेल्दी प्रकारे असं इकडे जेवण करतात. आपल्या इकडे डायबिटीज, त्याच्यानंतर शुगर, BP असे पेशंट जे असतात त्यांना आपण इकडे सर्व्हिस देत असतो. बऱ्यापैकी हां, बेडवरचेच पेशंट. बरोबर. तर तुम्हाला आमच्या इथलं जेवण बघितल्यानंतर कसं वाटलं जरा आमच्या ऑडियन्सलाही सांगा. जेवण एकदम जे आपलं घरोडी जेवण होतं, जसं की आपण घरामध्ये जे खातो आपण आपल्या फॅमिलीसोबत बसताना, तसल्यापैकी जेवण होतं. आणि जेवणाची सुगंध इतका सुंदर येतो मित्रांनो की असं वाटत होतं की आपण एक घ्यावा तिथं जेवण करून घ्यावा. पण आता आता तुम्ही बघशालच थोड्या वेळानंतर. आता आजीबाबा आपले जेवण करतील, कसं वाटतं कसं नाही वाटतं ते सांगतीलच तुम्हाला, काय काय नाही जेवणाची पद्धत आणि कसं आहे. आपण त्यांना विचारू बी, हे रेग्युलरली आता मी जे बघितलं आहे ते रेग्युलरलीच राहतं का फक्त आत्ता पुरतं आहे. आपण त्या आजीबाबांना पण विचारू, आजीबाबा काय सांगता काय नाही, त्या पद्धतीने आपण बघू पुढच्या ब्लॉगमध्ये.